हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. एक छान सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. चला तर आता आपण व्हिडिओ बघूया आणि छान माहितीला आपण सुरुवात करूया. जर तुम्हालाही गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. गुडघेदुखी विसराल, केसही होतील दाट. फक्त हा एक लाडू रोज खा. ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात. करा पौष्टिक लाडू. प्रोटीन मिळेल भरपूर आणि हाडंही होतील बळकट. प्रोटीन हे एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच गरज असते. शरीराच्या उत्तम वाढीसाठी प्रोटीन आवश्यक आहे. प्रथिने केवळ स्नायूंसाठी आवश्यक नसून केस, डोळे आणि आपल्या हार्मोन्सच्या कार्यासाठी देखील आवश्यक मानले जाते. नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांना प्रोटीनची पुरेपूर गरज भासते. शरीरातील प्रोटीनची गरज भागवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे पावडर मिळतात, पण याचा खर्च भरपूर असतो. जर शरीरातील प्रोटीनची गरज भागवायची असेल तर चण्याचा प्रोटीन रिच लाडू तयार करा. स्वस्तात मस्त हे लाडू झटपट तयार होतात. शिवाय हा लाडू तयार करण्यासाठी खर्च किंवा जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. आपण एक लाडू खाऊनही ऊर्जा मिळवू शकता. प्रोटीन रिच लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेले चणे, बदाम, गूळ, मखाना. या पद्धतीने करा प्रोटीन रिच लाडू. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात 1 कप भाजलेले चणे घ्या. त्यात 1 कप बदाम, मखाना घालून बारीक पावडर तयार करा. आता गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात 2 चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात तयार चणे आणि ड्रायफ्रूटची पावडर घालून भाजून घ्या. भाजलेली पावडर एका परातीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या. दुसरीकडे एक भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात थोडंसं पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात गूळ घालून पाक तयार करा. तयार पाक भाजलेल्या पावडरमध्ये घालून चमच्याने मिक्स करा. नंतर त्यात चमचाभर वेलची पूड घालून हाताने मिश्रण एकजीव करा. साहित्य: गरम असतानाच हाताला थोडे तूप लावून लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे आपले पौष्टिक प्रोटीन रिच लाडू खाण्यासाठी रेडी होतील. भाजलेले चणे खाण्याचे फायदे: भाजलेल्या चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि विटॅमिन्स असते, ज्यामुळे आपल्याला दिवसभर उत्साही वाटते. शिवाय ऊर्जाही मिळते. बदाम. बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळे बरेच तज्ज्ञ बदाम खाण्याचा सल्ला देतात. मखाना. मखाना हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते, कारण यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. रोज मखाना खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपण रोजच्या आहारात मखान्याचा समावेश करू शकता. यामुळे हाडांना बळकटी मिळेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. चला तर आता आपण भेटूया पुढील नवीन छान अशा सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.